नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आणखीन एका व्हिडिओमध्ये। सर्वांना शुभ सकाळ। तर सुंदर अशी दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि आता मी पहिले चहा ठेवलाय कारण की आज आहे रविवार। आता उद्या वटपौर्णिमा आहे आणि त्याची आज बरीचशी कामं आहेत। तर सकाळी मी सगळी कामं आवरून घेतली आणि म्हटलं आता चला चहा पहिलं घेऊया। आणि आज चहा बरोबर खारी खाणार आहे, तर पॅकेट घेऊन आलं तुम्ही बघू शकता। तर आता चहा ठेवलाय, सगळ्यांसाठी चहा ठेवलाय मी। आणि आता चहा घेतल्याच्या नंतर मग पुढची कामं। आता मला आज देव उजळवायचे कारण की उद्याच्याला टाइम भेटणार नाही सकाळी, कारण की बरंचसं काम राहतं, पुरणपोळी असो, देवपूजा असो, आणि त्यामध्ये मग देव उजळवणं होणार नाही। त्यामुळे मग आता मी हे चहा घेतल्याच्या नंतर देव उजळवणार आहे। तर कंटिन्यू राहा, आज दिवसभर काय काय करते त्याच गोष्टी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे। आज बरेच दिवसांनी, वर्षांनी म्हणू शकता की आम्ही आज खारी खाणार होतो, कारण की आम्ही जास्त चहा खारी असं टोस्ट वगैरे खात नाही। पण आज आहोंनी आणायला लावली होती अथर्वला, आणि इथे सुट्टी भेटत नाही। नवीनच बेकरी झाली पण आणखीन पण ते ठेवत नाही, असं पॅकेटमध्ये ठेवतात, त्यामुळे मग पॅकेटवाले घेऊन आले होते। तर सगळ्यांसाठी चहा ठेवला होता। जास्त करून आमच्यात बेकरीचे प्रोडक्ट कमी खातो आम्ही, आणि आता पाऊस चालू झाला तर ह्या गोष्टी चालणार आहेत, कारण पावसाळ्यामध्येच जास्त करून अशा काही गोष्टी खातात। त्यामुळे मग वातावरणही छान झालं होतं, तर त्यामुळे मग मस्त असं चहा सगळ्यांसाठी ठेवला होता। आणि आता नाश्त्यामध्ये मग चहा खारी असं काय आम्ही घेणार होतो, तर छान वाटत होतं, बरेच दिवसांनी खात होतो सगळे। अथर्वला ह्यांना अजिबात चहा आवडत नाही, फार कमी पितात, कधी कधी खूप रिअरली असतं त्यांचं, आणि माझ्यामुळं त्यांना प्यायला लागतं। कधी कधी मी म्हणत असते माझ्याबरोबर चहा घ्या, त्यामुळे अथर्व तर फक्त खारी खातो, राहिलेला सुद्धा चहा घेत नाही। तर त्याच्यानंतरून आम्ही चहा वगैरे खारी खाल्ली, आणि इथे मग भांडी पण मी क्लीन करून घेतली। आज देव उजळवायच्यात कारण की उद्याच्याला आहे पौर्णिमा, आणि उद्या काही टाईम भेटणार नव्हता, आणि त्यामुळे म्हटलं आज मी उजळून घेते देव, कारण की उद्याच्याला भरपूर कामं राहणार आहेत। नॉर्मल पौर्णिमा महिन्याची असते तेव्हा मग टाईम भेटतो आपल्याला, पण उद्याच्याला सण पण आहे, आणि त्यामुळे मग पुरणपोळीचा स्वयंपाक वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असणार आहेत। त्यामुळे म्हटलं आज मी करून घेते। आता घरामध्ये आणखीन कोणीतरी असलं की मग आपल्याला ह्या गोष्टीला थोडी हेल्प होती देवाच्या बाबतीत, की मग ते देवपूजेचं बघतात आणि मग आपल्याला स्वयंपाक असतो। पण माझं असं आहे की मलाच पूजा पण करायची असते, स्वयंपाक पण, आणि बाकीच्या पण सगळ्या गोष्टी। त्यामुळे मग मी आज देव उजळवायचं ठरवलं, की म्हटलं आता सकाळी झालं, आता खाल्ले सगळ्यांनी, त्यामुळं टायमिंग पण आहे आणि देव उजळून घेते। शुक्रवारचं मी तांदूळ चेंज करत असते, त्यामुळे आता शुक्रवारीच मी तांदूळ चेंज केलं होतं। अन्नपूर्णा देवी तांदळामध्ये मी ठेवते तेही तांदूळ, आणि कवड्या ठेवत असते तेही तांदूळ मी चेंज केलं होतं। तर कवड्या ठेवताना तांदळामध्ये मी थोडीशी हळद टाकून मिक्स करून तांदूळ मी ठेवते कवड्यांसाठी। अन्नपूर्णाला पांढरेवाले जे तांदूळ असतात तेच नॉर्मल ठेवते। आता फुलं वगैरे सगळे काढून घेतले होते, आत्ताच वस्त्र पण टाकलं होतं, त्यामुळे वस्त्र मी तेच ठेवणार होते, आणि जे देव आहेत ते उजळवणार होते। आता देव मी सारखं सारखं नाही, फक्त पौर्णिमा अमावस्या असं काय असेल तेव्हा उजळवते, किंवा थोडेसे मला वाटले काळपट वाटतात ते, तर मी उजळवत असते। त्यामुळेच मग आज मी म्हटलं चला आता टायमिंग पण आहे, उद्या आपल्याला खूप गडबड राहील, आणि आज देव उजळून पण घेते, आणि उद्याच्याला छान वाटेल मग पूजा पण करायला। आणि त्यामुळे मग आता इथे मी देव सगळे ताटामध्ये काढून घेत होते, आणि आज मी बाहेरच देव उजळवायला घेणार होते, किचनमध्ये नाही। तर म्हटलं निवांत बाहेर बसून आपण छान देव पण उजळूया। तर इथे सगळं मी काढून ठेवते। चौरंग मी त्यासाठीच साईडला ठेवलेला आहे, जेव्हा मला आसन चेंज करायचं असतं तेव्हा सगळे देव मी चौरंगावरती ठेवत असते, आणि त्याच्यानंतरून मग एक एक देव करून असं देवांना आंघोळ घालत असते। तर आता इथे काढून घेत होते सगळे देव मी मंदिरातून, आणि त्याच्यानंतरून मग बाहेर जाऊन मी सगळं करणार। आता ह्या सगळ्या गोष्टी करायला माझा बराचसा वेळ गेला ह्या कामामध्ये, पण आज जर नाही केलं उद्या होणारच नव्हतं ह्या सगळ्या गोष्टी, त्यामुळे मग आज करायचं मी ठरवलं की चला आज करून घेते म्हणून। आणि सगळं व्यवस्थित आसन तर आपल्यालाही छान वाटतं पूजा करायला, त्यामुळे मग जेव्हा सण वगैरे असतात तेव्हा मी असंच काय करते, आदल्या दिवशी पूर्ण तयारी करते, आणि मग दुसऱ्या दिवशी मला थोडंसं बरं पडतं। बरीचशी कामं असतात आणि एकट्यावरती मग लोड येतो जास्त, त्यामुळे मग असं आपलं कामाचं मॅनेजमेंट करायचं, जेणेकरून आपण आपलं सगळं सण वगैरे छान सेलिब्रेट करू शकतो। त्यामुळे मग आदल्या दिवशी जो टायमिंग असतो तो असं काय मग जे दुसऱ्या दिवशी जेवढी होता येईल तेवढी कामं करण्याचा इथे प्रयत्न करायचा। माझं मी असंच करत असते सणांना,
की जे उद्याची कामं मी आज जर ते करू शकत असेल किंवा तयारी करून ठेवता येत असेल तर ती बऱ्यापैकी तयारी मी करून ठेवते. तर असं काही देव ताटामध्ये घेतले होते आणि इथे बसून दारामध्ये मस्त देव आता छान उजळून घेणार होते. तर सगळ्या देवांना पहिला आता हळदी कुंकू लावलं होतं ना, तर ते सगळं मी देवांना धुवून घेतलं, पाण्याने वल्ल केलं. कारण की जे मी पावडर लावते देवांना ते पाण्याने वल्ल करून देवांना घेतलं की मग छान निघतात देव पण. तर त्यामुळे मग आता इथे मी सगळे जे आहेत ते सगळं साईडला करून ठेवत होते आणि एक एक देवांना क्लीन करून स्वच्छ करून ठेवून देणार होते. तर आता सगळे साईडला करून ठेवले मी. बराचसा वेळ गेला माझा ह्या सगळ्या गोष्टींमध्ये, कारण की निवांत आज टायमिंग काढला होता आणि म्हणलं आज निवांतच करायचं, सगळ्या गोष्टी गडबड करायची नाही. नाश्ता झाला होता त्यामुळे काही जास्त गडबड नव्हती मला स्वयंपाक वगैरे करण्याची. तर इथे मी कामाला सुरुवात केली. पहिले पूजा पण करताना मी पहिले गणपतीचीच पूजा करते स्टार्टिंगला, आणि असं काही काम असेल तेव्हा पण. तर पहिले गणपतीलाच मी इथे आंघोळ घालायला घेतले की म्हणलं पहिलं देवांना स्नान करून घेते पहिलं व्यवस्थित छान असं क्लीन करून. तर आता इथे छानपैकी पावडर लागते आणि हाताला काही हार्म होत नाही या पावडरने, त्यामुळे असं हाताला बिलकुल पण काही प्रॉब्लेम येत नाही. आता मी नेहमी करते या पावडरने क्लीन, त्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही. तर झाली माझी मूर्ती क्लीन, बघू शकता. देव पण छान उजळून झाले आणि त्याच्यानंतरून पूजा करायला घेतली. आता इथे माझी पूजा वगैरे सगळी काय झाली आणि पूजा अशी झाल्याच्या नंतरून तो वेगळाच आनंद आणि खूप छान वाटतं मला तरी. आणि माझा बराचसा टायमिंग पूजेमध्ये जातो, बघू शकता. झाली माझी पूजा इथे छान अशी आणि मस्त फ्रेश फुलं भेटली मला जास्वंदीची, छान वाटलं. आणि त्याच्यानंतरून स्वयंपाकामध्ये मला मसाले भात बनवायला लावला होता. आहोंनी म्हणले मसाले भात बनव, त्यांना आणि मुलांना खूप जास्त हा भात आवडतो बनवलेला. तर मसाले भात एकदम सोप्या पद्धतीने बनवते. कशी बनवते, वाटाणा, फ्लावर, बटाटा ह्या भाज्या टाकून मी बनवत असते. कांदा, टॅमॅटो आणि पेस्ट बनवते. अद्रक, लसूण आणि हिरवी मिरची, थोडंसं खोबरं आणि कोथिंबीर हे बारीक करून घेतलं होतं मिक्सरला. आणि तेच आता इथे मी काम करते. तर आर्यन आता मी पूजा वगैरे करेपर्यंत नाश्ता केल्यावरती खेळायला गेला होता आणि आता आला होता. तर म्हणलं मम्मी काय हेल्प करू का, तर म्हणलं वाटाणे सोल मग. तर तो वाटाणे सोलत होता इथे आणि मी चॉप करत होते टॅमॅटो. आता दोघं एकत्र असल्यावरती आमच्या गप्पा आणि मग बराचसा टायमिंग आमचा छान जातो. आर्यन आणि मी खूप गप्पा मारतो आम्ही दोघेही. आणि किचनमध्ये मी असेल तर तो किचनमध्ये येणार नाही असं कधीच होत नाही. तर इथे आता पेस्ट केली होती, कांदाही लाल छान झाला होता. एकदम सिंपल पद्धतीने बनतो राईस हा, पण खूप टेस्टी बनतो, घरामध्ये सगळ्यांनाच आवडतो. आणि इंद्रायणी राईस वापरलेला आहे मी इथे. तर हळद, लाल मिर्च पावडर, कांदा मसाला, किचन किंग मसाला, थोडा धना पावडर आणि गरम मसाला टाकलेला आहे. मीठ आणि तांदूळ धुवून घेतलं आणि 2-3 वेळा धुतलं होतं आणि त्याच्यानंतरून त्यामध्ये ॲड केलं मी आणि पाणी टाकून कोथिंबीर टाकली आणि कुकरला लावून दिलं होतं. असं एकदम सिंपल पद्धतीने बनतो. जर आपल्याला जास्त काम असेल आणि घरातले जर समजून घेत असतील तर ह्याच्यापेक्षा आणखीन काहीच नको असतं आपल्याला. तसे घरातले खूप सपोर्टिव्ह आहेत मला समजून पण घेतात आणि सपोर्टिव्ह भरपूर करतात, त्यामुळे माझं काम भरपूर सोपं होऊन जातं. आता इथे राईस लावला होता आणि त्याच्यानंतरून हे आवरावरी सगळं हातोहात जर किचन क्लीन जर तुम्ही केलं तर किचन बिलकुल पण मेसअप होत नाही. मी रेग्युलर माझं असंच असतं की मी एखादी गोष्ट जर करायला घेतली तर मी लगेच असं थांबत नाही, बघू नंतर एकदाच मग भांडी घासताना आपण सगळं क्लीन करू असं माझं नसतं. झाले तर तिथं थांबायचं नाही किंवा दुसरीकडे जाऊन बसत नाही. मी लगेच घेत असते असं कापड हातामध्ये आणि लगेच क्लीन करायला घेते. त्यामुळे माझं किचन नेहमी स्वच्छ आणि नीटनेटकं असतं, जास्त मेसअप होऊन देत नाही मी किचनवरती. किचन क्लीन झाल्याच्या नंतर भांडी जे पण पडले, आता 3 वेळा भांडी आज मी घासले तसे बघायला गेले तर. सकाळी चहा नाश्त्याचे आणि त्याच्यानंतरून आता हे स्वयंपाक केलेले. तर बरीचशी भांडी पडतात आणि दिसत नाहीत, पण सगळे एकत्र घरात असले की मग असे काही भांडी पण पडतात भरपूर. तर भांडी वगैरे येतात क्लीन करून घेत होते. म्हणलं जेवल्याच्या नंतरून फक्त ताटं 4 पडतील आणि कुकर, त्यामुळे म्हणलं आता जे पडल्यात भांडी ते धुवून ठेवते, जेणेकरून मग थोडंसं सोपं जातं. परत जर आपण म्हटलं की नाही सगळे एकत्रच धुऊ तर मग भरपूर आपल्याला अर्धा पाऊण तास 1 तास आरामशीर भांड्यांमध्ये जातो. त्यामुळे हातोहात हे काम करणं पण खूप महत्त्वाचं असतं. एकदम छोट्या छोट्या गोष्टी असतात, आळस न करता जर केलं तर खूप छान पद्धतीने आपण आपलं टायमिंग मॅनेज करू शकतो. मी तरी असंच करत असते, माझं टायमिंग मी असं पद्धतीनेच मॅनेज करते. होतो मलाही थोडीशी गडबड होती, उशीर होतो कामांमध्ये
किंवा धावपळ होती, चालू राहतं आपलं. कारण की रोजच काही नाही काय चालू असतं. रोज काय शेड्यूल सेमच असतं घरातलं असं काय नसतं. प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. कोणाला बाहेर जायचं असतं लवकर, कधी कोणाला उशिरा जायचं असतं, किंवा बरीचशी कामं अशी आपली चेंज होत राहतात, किंवा आपल्यालाही काय एक्स्ट्राची कामं असतात मग ते पण करायचे असतात. त्यामुळे मग होते कधी कधी गडबड होती, धावपळ होती माझीही. असं रेग्युलर काय टायमिंगलाच कामं होतात अशातले नाही आहे. थोडंसं माझंही होतं. तरी ते बघू शकता राईस पण झाला होता आणि छान होतो राईस, एकदम सुटसुटीत झाला होता. आता इंद्रायणी राईस आम्ही किती वर्ष 14-15 म्हटलं तरी काही हरकत नाही, आम्ही तेव्हापासून राईस हा खातोय आणि आम्हाला त्याची सवय आहे. त्यामुळे मला त्याचं पाण्याचं पण जजमेंट आहे की ते किती जास्त असं गिचका होणार नाही किंवा सुटसुटीत पण जास्त होणार नाही. त्या हिशोबाने मी पाणी ॲड करत असते. तर आता इथे आम्ही खाऊन घेत होतो सगळे. आता हे खाऊन झाल्याच्या नंतर मार्केटला पण जायचं होतं मला. पाऊस नाही येणार होय हो, नाही ना. कारण की पावसाचं वातावरण झालंय आणि त्यामुळे थोडंसं वाटतंय की पाऊस येऊ शकतो. बघू आता, कारण की वारं भरपूर सुटलंय आणि त्यामुळे आता उद्यासाठी पूजेसाठी सामान किंवा फुलं ह्या सगळ्या गोष्टी मला घ्यायच्या होत्या. त्यामुळे मी मार्केटला आले होते. परत आंबे वगैरे पण घ्यायचे होते. तर आता इथे मी फुलं आणि गजरे वगैरे हे सगळ्या गोष्टी घेतल्या इथे. कारण की आता उद्या सण आहे आणि मग त्यामुळे मग सगळ्या गोष्टी मला ज्या लागत होत्या त्या सगळ्याच गोष्टी मी इथे घेतल्या. आजचं वातावरण पण खूप छान झालं होतं आणि मस्त वाटत होतं. गजरे, गुलाबाची फुलं, आंबे, पूजेचं सामान सगळं काय. डाळ, गुळ, ही सुंदर आहे ना आणि मला खूप जास्त आवडली. तर बघू शकता असे काही कानातले आहेत आणि इतके सुंदर वाटले ना तर मी घेतले. खूप छान वाटत होतं. आणि त्याच्यानंतर हे छोटेवाले हे पण सुंदर होते, खूप जास्त आवडले मला आणि त्यामुळे मग असे काही घेतले मी. मला असे छोटे छोटे खूप जास्त आवडतात. त्यामुळे आणखीनही बरीचशी तयारी करायची आणि बाकीच्या पण बऱ्याचशा गोष्टी, जसं की आणखीन साडी सिलेक्ट केली नाहीये की कुठली वेअर करायची उद्या. तर आणि बाकीचं पूजेचं वगैरे सगळी तयारी आज करणार आहे. कारण की 12 पर्यंतच उद्या म्हणजे मुहूर्त आहे. त्याच्यानंतरून पण पुढे आहे दुपारच्या नंतरून, पण सकाळचं 12 पर्यंत आहे. त्यामुळे म्हटलं सगळी तयारी करून ठेवते आणि मग बाकीचं जरा थोडंसं बरं पडतं. सगळ्या गोष्टी व्यवस्थित आता संध्याकाळच्या करून ठेवल्यावरती बाकीची कामं आवरायला पण बरे पडतात, जास्त प्रेशर येत नाही. त्यामुळे आता तेच मी तयारी करणार आहे आता इथून पुढे, की उद्याचं सगळं कसं काय सगळ्या गोष्टी अरेंज करायच्या आणि काय काय सगळ्या गोष्टी लागणार आहेत आपल्याला. तर आता हे तर मेन बेसिक जे बाहेर जाऊन घेऊन यायचं होतं ते सगळं आणलं मी आणि आणखी पण थोडंफार काय आठवलं तर मग ते आता मुलांना सांगून घेऊन येईल. तर चला आजचा व्हिडिओ पण इथेच थांबवते. भेटूया उद्याच्या छान अशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय.